This recipe is available in Marathi as well as English. For English, see the description below the video to see the ingredients and procedure to follow. Thank you. नमस्कार, मी रेखाच किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. घोसाळी याला गिलकी देखील म्हणतात. शक्यतो घोसाळी कोणाला आवडत नाहीत, पण घोसाळ्याचे आयुर्वेदिकदृष्ट्या आपल्या शरीराला कोणकोणते फायदे होतात हे जाणून घेतले तर घोसाळी नक्कीच आवडतील आणि घोसाळ्यापासून केलेले पदार्थ सर्वांनाच खायला आवडतील. तर आज आपण खमंग, रुचकर, मऊ, लुसलुशीत घोसाळ्याचे भरीत कसे करायचे हे पाहणार आहोत. घोसाळी 12 महिने उपलब्ध असतात आणि काही महत्त्वाच्या टिप्स देखील पाहणार आहोत. हे भरीत आपण भाकरी, चपाती, फुलके याबरोबर खाऊ शकतो आणि खूपच टेस्टी आणि रुचकर लागते. यावर आपण वांग्याचे 2 प्रकारचे भरीत कसे करायचे हे पाहिले होते. तेव्हा वांग्याचे आयुर्वेदिकदृष्ट्या आपल्या शरीराला कोणकोणते फायदे होतात हे जाणून घेतले आहे आणि घोसाळ्याचे आयुर्वेदिकदृष्ट्या आपल्या शरीराला कोणकोणते फायदे होतात हेही जाणून घेणार आहोत. आता आपण घोसाळ्याचे आयुर्वेदिकदृष्ट्या आपल्या शरीराला कोणकोणते फायदे होतात ते जाणून घेऊया. घोसाळी ब्लड प्युरिफायर आहे, त्यामुळे ते शरीरातील विषारी घटक बाहेर काढते. यामुळे आपली त्वचा तजेलदार दिसते. घोसाळीच्या भाजीमध्ये आयर्न, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन्स असतात, जे ब्लड प्रेशर आणि ब्रेन फंक्शन व्यवस्थित ठेवण्यास मदत करतात. घोसाळी मूतखड्यावर गुणकारी औषध आहे. घोसाळी वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे आणि पोट साफ होण्यासाठी देखील मदत करते. त्यामुळे घोसाळ्याचा समावेश आपल्या आहारात जरूर करा आणि आपले आरोग्य उत्तम ठेवा. आता आपण घोसाळ्याचे भरीत करण्यासाठी लागणाऱ्या काही महत्त्वाच्या टिप्स पाहूया. घोसाळी घेताना कोवळी मध्यम आकाराची आणि ताजी घ्यायची. जून म्हणजेच निबर घोसाळी घ्यायची नाही. घोसाळी स्वच्छ धुवून पुसून घ्यायची. दोन्ही बाजूच्या कडा कापून नंतर त्याचे लहान लहान तुकडे करायचे. नंतर पॅनमध्ये थोडं तेल गरम करायला ठेवून त्यामध्ये फोडी घालून थोड्या परतून घ्यायच्या आणि त्यामध्ये 2 टेबलस्पून पाणी घालायचे आणि नंतर वरती झाकण ठेवून फोडी मऊ करून घ्यायच्या. नंतर त्यामध्ये आलं, लसूण, जिरे, मीठ, कोथिंबीर घालून मिक्स करायचे. नंतर स्मॅशरने स्मॅश करायचे. नंतर फोडणीसाठी तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरे, कढीपत्ता, शेंगदाणे घालायचे आणि थोडे शेंगदाणे तळायचे. नंतर मिरचीचे काप घालायचे. कांद्याची पात घालायची. कांद्याची पात नसेल तर 1 कांदा बारीक चिरून घातला तरी चालतो आणि स्मॅशरने स्मॅश केलेलं घोसाळं त्यामध्ये घालून मिक्स करायचे. कैरीचा किस घालायचा. कैरी नसेल तर त्यामध्ये लिंबाचा रस किंवा आमचूर पावडर घातली तरी चालते आणि नंतर त्यावर झाकण ठेवून 2-3 वाफा काढायच्या. आता आपण साहित्य पाहूया. 1/2 किलो घोसाळी, म्हणजे या आकाराची ही 3 घोसाळी आहेत. ही स्वच्छ धुवून आणि पुसून घेतली आहेत. अशी कोवळी घोसाळी घ्यायची. बारीक चिरलेला कांदा, धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर, 3 टेबलस्पून तेल, 7 ते 8 कढीपत्ता पाने, अर्धा टीस्पून मोहरी, चवीनुसार मीठ, 1 टीस्पून जिरे, 3 ते 4 टेबलस्पून पाणी, पाव कप भाजून सालं काढलेले शेंगदाणे, अखंड कच्चे शेंगदाणे घेतले तरी चालते, कैरी,
2 मिरच्या याचे काप करून घेतले आहेत, अर्धा टीस्पून हिरवी मिरची पेस्ट, 1 टीस्पून आलं पेस्ट, 1 टीस्पून लसूण पेस्ट. तिखट तुम्हाला जास्त आवडत असेल तर आणखीन थोडी हिरवी मिरची पेस्ट घातली तरी चालते. आणि आंबट गोड कसे आवडते त्याप्रमाणे कैरी, लिंबाचा रस किंवा आमचूर पावडर घातली तरी चालते. आणि आता आपण घोसाळी कट करूया. असे दोन्ही बाजू कट करून काढायच्या. बघा, अशी कडक घोसाळी घ्यायची, मऊ शिडी घोसाळी घ्यायची नाहीत. यामध्ये असे 2 काप करूया. पुन्हा याचे असे मधून काप करूया आणि अशा उभ्या चिरा देऊन याचे लहान लहान काप करूया. या पद्धतीने सगळीच घोसाळी चिरून घेऊया. तोपर्यंत पॅनमध्ये 1 टेबलस्पून तेल गरम करायला ठेवूया. बघा, अशा घोसाळ्याच्या फोडी करून झाल्या आणि कैरी देखील अशी किसून घेतली आहे. कैरीच्या पण अगदी बारीक बारीक फोडी करून घातल्या तरी भरीत छान लागते, पण असं किसून घेतलं तर जास्त टेस्टी आणि एकजीव होते भरीत. तर आता आपण तेल गरम झालं आहे का बघूया. तेल गरम झालं आहे. यामध्ये ह्या घोसाळ्याच्या फोडी घालूया. एक मिनिट असं गॅस फ्लेम मिडियम ठेवून परतूया. दोन मिनिट झाली. यामध्ये आपण आता हे पाणी घालूया. असं पाणी न घालता वरती ताट ठेवून त्याच्यात पाणी घालून घोसाळ्याच्या फोडी मऊ करून घेतल्या तरी चालतात आणि अशा पद्धतीने पाणी घालून केलं तरी चालते. पाणी फक्त जास्त घालायचं नाही, थोडंच घालायचं आणि गॅसची फ्लेम लो ठेवूया आणि घोसाळ्याच्या फोडी मऊ करून घेऊया. घोसाळ्याच्या फोडी मऊ झाल्या का बघूया. झाकण काढूया. घोसाळ्याच्या फोडी मऊ झाल्या आहेत. गॅस बंद करूया. यामध्ये आलं, लसूण, हिरवी मिरची पेस्ट, जिरे आणि मीठ घालूया आणि असं एका मोठ्या पसरट ताटात किंवा पॅनमध्ये काढूया. आणि स्मॅशरने असं स्मॅश करूया. हे बघा, या पद्धतीनं. आता आपण पॅनवर तेल गरम झालं आहे का बघूया. तेल गरम झालं आहे. गॅसची फ्लेम लो ठेवूया. मोहरी तडतडली. यामध्ये कढीपत्ता, कांदा आणि कांदा गुलाबीच्या रंगावर परतून मऊ करून घेऊया. यामध्ये शेंगदाणे एकसारखं असं हलवत राहूया आणि घोसाळी देखील बघा स्मॅश करून झाली आहे. जर स्मॅशरने स्मॅश करून जर बारीक मऊ झाली नाही तर थोडंसं मिक्सरला फिरवलं तरी चालते. कांदा गुलाबीच्या रंगावर परतून झाला. गॅसची फ्लेम लो ठेवूया आणि यामध्ये आता आपण हे मिरचीचे काप घालूया. थोडंसं असं मिक्स करूया. कैरीचा किस घालूया. असं मिक्स करूया. यामध्ये स्मॅश केलेलं घोसाळं घालूया. व्यवस्थित मिक्स करूया. कोथिंबीर घालूया. कोथिंबीर भरपूर घालायची म्हणजे भरीत खूपच टेस्टी आणि छान लागते. आता मिक्स करून झाले. यावरती झाकण ठेवून 1-2 वाफ आणूया. गॅसची फ्लेम लोच ठेवायची. 1-2 वाफ आल्या. आपण आता गॅस बंद करूया. याच्यावरती थोडी कोथिंबीर घालूया आणि आता हे मस्तपैकी खमंग रुचकर मऊ लुसलुसीत घोसाळ्याचं भरीत तयार. वाह, क्या बात है, लाजवाब. अशा पद्धतीने घोसाळ्याचं भरीत तुम्ही जरूर करून बघा. तुम्हाला नक्कीच आवडेल
लाईक आणि सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका. पुन्हा असेच भेटत राहू नवीन नवीन वेगवेगळ्या आणि छान छान रेसिपी घेऊन महत्त्वाच्या टिप्ससह. धन्यवाद. मस्त खा आणि स्वस्त राहा आणि आपले आरोग्य उत्तम ठेवा. Don't forget to like, share, comment and subscribe. Hit the notification bell ting to get the notifications whenever we upload the new video. Stay tuned for healthy, homemade and tasty recipes every week. Thank you.